नमस्ते मंडळी, मजेत आहात ना आपण? आजच्या भागामध्ये आपण संस्कृतमध्ये वापरण्यात येणारे 2 शब्द जे नेहमी वापरले जातात ते आपण पाहणार आहोत. त्यानुसार आपण वाक्यही पाहणार आहोत. मागे आपण असा एक व्हिडिओ गेलेला आहे, यथा आणि तथाच. तसाच आता आपण यदा आणि तदा, म्हणजे यदा आलं की लगेच तदा त्याच्या पुढच्या वाक्यामध्ये येतं. यदा म्हणजे जेव्हा आणि तदा म्हणजे तेव्हा असा अर्थ आहे. आता आपण एक वाक्य बघूया. यदा भवान मम नगरम आगच्छति तदा आवश्यकम मम गृहम आगंतव्यम, असं म्हटलंय. म्हणजे भगवान म्हणजे आपण, जेव्हा आपण माझ्या नगरामध्ये याल तेव्हा माझ्या घरी आपण अवश्य यावं, अशी पुढ्या पाहुण्यांना विनंती केलेली आहे. मग यदा आणि तदा त्याचा वापर पडतो. दुसरं वाक्य आहे, यदा वसंत ऋतू प्राप्त तदा कोकिला पूजन्ते. जेव्हा वसंत ऋतू येतो, प्राप्त जेव्हा येतो, प्राप्त होतो, तदा तेव्हा कोकिळा पूजन करतात. पुढलं आहे, यदा चंद्रप्रकाश पतती तदा चिंतामणी द्रवते. ही संस्कृतमधली एक कल्पना आहे अशी की जेव्हा यदा चंद्रप्रकाश पतती, पूर्ण चंद्राचा प्रकाश जेव्हा पडतो पृथ्वीवरती, तदा चिंतामणी द्रवते. तदा चिंतामणी, तेव्हा तदा म्हणजे तेव्हा, तेव्हा चिंतामणी नावाचा जे रत्न आहे ते द्रवतं म्हणजे पाझरतं, त्याच्यातून एक प्रकारचा रस बाहेर पडतो, अशी संस्कृत काव्यामध्ये कल्पना केलेली आहे. पुढचं वाक्य आहे, यदा वयम श्रीनगरम अगच्छन तदा बहु शैत्यमास. तदा म्हणजे जेव्हा, वयम म्हणजे आम्ही, जेव्हा आम्ही श्रीनगरम प्राप्तवंत, आम्ही श्रीनगरला गेलो, तदा तेव्हा बहु शैत्यमासु, तेव्हा खूप थंडी होती. शैत्य म्हणजे थंडी, गारवा, खूप गारवा होता, खूप थंडी होती. मग पुन्हा यदा आणि तदाचा आपण वापर केला. पुढचं आहे, यदा अहम तव गृहम आगतवती तदा त्वम नासीही. जेव्हा मी तुझ्या घरी आले होते, आगतवती मी आले होते, तदा तेव्हा, त्वम नासीही तेव्हा तू घरात नव्हतीस. मग अशी आपण यदा आणि तदाची ही 5 वाक्य बघितलेली आहेत. त्याचप्रमाणे आपण त्याचा वापर करतो. याच्या ऐवजी, यदा तदाच्या ऐवजी एक ठराविक ज्याला नाव आहे त्याला म्हणतात सती सप्तमी, ते आपण पुढे केव्हा तरी हा आपण प्रकार घेऊया. आज इथेच थांबते. नेहमीप्रमाणे माझ्या या व्हिडिओजना आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करालच आणि कमेंटही कराल अशी मला खात्री आहे. जयतु संस्कृत.